नमस्कार. सर्वात प्रथम तर तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मंचावर उपस्थित डॉक्टर ज्योत्स्ना झोपेजी, श्रीमान दिनेश झोपेजी, मुंबई म्हाडाचे सीईओ बोरीकरजी, असिस्टंट म्युनिसिपल कमिशनर दिनेश पल्लेवाडजी, या ठिकाणी उपस्थित वीरेंद्र म्हात्रेजी, पवारजी, स्वप्नाताई, अलकाताई, उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मातांनो, मला माहित नाही मी कसं सुरू करू माझं बोलणं. ते यासाठी की या डायलिसिस सेंटरला मी शुभेच्छा देतो असं म्हटलं तर ते माझ्या मनाला आवडणार नाही. याचं कारण जास्तीत जास्त लोक डायलिसिसवर जाऊ नये ही आपली इच्छा आहे. आणि डायलिसिस सेंटर हे मुक्ताने इतकं उत्तम बनवलं हे चालू नये असं म्हणणं हे अव्यावहारिक आणि अप्रासंगिक आणि अवास्तव आहे. याचं कारणच आहे की आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, ज्याचा उल्लेख डॉक्टर झोपे मॅडमनी केला, की एक डायलिसिस सेंटर एक काळ होता की ती त्यावेळेला दुर्मिळ होती किंवा लागत नव्हती किंवा आवश्यकता कमी होती. पण आज परिस्थिती दुर्दैवाने बदललेली आहे. मला मुद्दामून श्रीमान झोपे आणि डॉक्टर मिसेस झोपे यांचं कौतुक यासाठी आणि अभिनंदन करायचं आहे की ज्यावेळेला आम्ही हे ठरवलं की ह्या जागेचा उपयोग मुंबई महानगरपालिकेला जागा मिळवून घ्यायची. मी आमदार झाल्यापासून हा प्रयत्न बोरीकर साहेब केला की जे जे जनतेचं आहे ते जनतेला मिळालं पाहिजे. तो काळ वेगळा होता की इथले रिप्रेझेंटेटिव्ह जे जे जनतेचं आहे ते आपलं आहे असं करत होते. आणि आम्ही प्रयत्नपूर्वक जशी बँडस्टँडला लायब्ररी घेतली, ती ग्रंथालय बरोबर चालवली. ज्या मोकळ्या जागेमध्ये रेक्लेमेशनला एका अर्थाने गुन्हेगारांचा, ड्रग पेडलर्सचा अड्डा झाला होता, तिथे स्पोर्ट्स फॅसिलिटी करून स्थानिक नागरिकांना मोफत बाकीच्यांना सेवा केली. तसंच ही जागा आपल्या कुठल्या संस्थेला नाही, महापालिकेला आम्ही सांगितलं तुम्ही ताब्यात घ्या. आणि ती ताब्यात घेण्यासाठीची सगळी प्रक्रिया आम्ही केली. आणि म्हटलं आता आम्हाला इथे डायलिसिस सेंटर पाहिजे, तर त्याचा अधिकृत पारदर्शी टेंडर काढा, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट करा. आणि मी आता प्रामाणिकपणे सांगेन त्यावेळेला कुठल्या संस्थेला द्यावं याबद्दल माझ्या मनामध्ये किंतु परंतु होता. मॅडम इथे आहेत, झोपे इथे आहेत. आणि त्यावेळेला ज्यांनी बीड केलं त्यामध्ये मी म्हटलं नाही बीएमसीला की आपल्याला योग्य माणसांना द्यायचंय, आपण असं कोणालाही देऊन चालणार नाही, कारण आमच्या नागरिकांना चांगली फॅसिलिटी चालवणारी लोक पाहिजे. आणि आम्हाला डीएमसी मोठे म्हणाले की साहेब ह्या मुक्तावाल्यांना तुम्हाला भेटायचं आहे. तर मी थोडं इरिटेटिंगली म्हटलं नका, मला कोणाला इन्फ्लुएन्स करायला नका पाठवू, जे योग्य आहे ते मला करायचं, मला कोणाला भेटायचं नाही. पण खूपच अधिकाऱ्यांनी विनंती केल्यावर मी म्हटलं येऊ दे. आणि तुम्हाला सांगतो या जोडप्याबद्दल स्वतः दिनेश झोपे हे रिलायन्समध्ये उच्च पदावर काम करत होते, असं उच्च विद्याभूषित आणि उच्च अनुभव असलेले आहेत. मॅडम झोपे यांनी हे पुस्तक सुद्धा आपण बघितलं, सुरक्षा किडनीची पासून अन्य विषयावर काम करताना जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की आम्ही 7 डायलिसिस सेंटर मोफत सुद्धा चालवतो. आणि आमचं कामच हे आहे की किडनी आणि किडनी रोगांच्या बाबतीमध्ये जनतेला मदत करणं, सेवा करणं, समर्पण करणं, आमचं जीवन आम्हाला यासाठी द्यायचंय. मी तुम्हाला खरं सांगतो, माझा यांचा काही परिचय नव्हता, पण यांना भेटलो आणि यांचं बोलणं ऐकल्यावर मला असं वाटलं की परोपकार, सेवा, दुसऱ्याचा विचार, स्वतः खपणं, या वयात खपून लोकांचं काम करणं, असा दैवी दुर्लभ गुण या जोडप्यामध्ये. आणि मग ठरवलं की यांच्याबरोबर. आणि मी त्यांच्या तोंडावरच बोरीकरजी सांगतो, अन्यथा एवढी जागा दुसरा कुठल्यानी मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून मग ही डायलिसिसची व्यवस्था का, मी काही मेडिकल प्रॅक्टिशनर नाहीये, माझा अनुभव त्यातला नाहीये,
सर्वसाधारण तुमच्यासारखा मी वाचतो, पण जेव्हा माझ्या एका जवळच्या मित्राला आपण ऐकतो डायलिसिस डायलिसिस ते आपल्याला ऐकून ऐकून ते गुळगुळीत झाले, बोथट वाटतं. पण जो यातून दुर्दैवाने रुग्ण जातो त्याला विचारा. एका वाक्यात सांगायचं झालं तर स्वतःहून लघवी होणं बंद होणं, याच्या एवढा वाईट रोग नाही. सगळेच रोग वाईट, पण ह्याच्या एवढा वाईट रोग नाही. आणि ज्याला होत नाही त्याला तुम्ही लक्षात येईल की तो माझा मित्र मला म्हणला की 4 दिवस झालं आशिष मला लघवीलाच होत नाही. तेव्हा मला असा प्रश्न पडला, कारण आपण ऐकून ऐकून आपल्याला कळत नाही की अरे हो, लघवी न होणं, स्वतःहून नैसर्गिक न होणं, शरीरातनं न जाणं, त्याचे रिव्हर्स इफेक्ट किंवा किडनी त्याच्या अगोदरच एका अर्थाने डॅमेज, निकामी जो काही स्तर असेल त्या पद्धतीने होत असते. बरोबर आहे ना? डायबिटीस हे वन ऑफ दी महत्वाचं कारण आहे, अन्यही कारण आहेत. आणि ज्या वेळेला लघवी न होणं याचा अर्थ डायलिसिस म्हणजे मशीनवर लघवी करणं किंवा मशीन शुद्धीकरणातनं, रक्त शुद्धीकरणातनं तो पार्ट काढणं. आणि जो व्यक्ती या डायलिसिसवर जातो तो जेव्हा डायलिसिस होतं त्यावेळेला त्याची शारीरिक परिस्थिती आणि ते झाल्यानंतर त्याची अशक्तपणा, यात त्याचं संपूर्ण आयुष्य, ज्याचं यांनी वर्णन केलं की शारीरिक व्याधीपासून मग न कामावर राहण्याची इच्छा, न काम करण्याची इच्छा, त्यातनं होणारे मल्टिपल इफेक्ट्स कल्पना करवत नाही. आणि त्यात जर गरीब माणसाला डायलिसिसचे पैसे काही हजारांमध्ये द्यायला लागले, आठवड्यातून एकदा, दोनदा, 2 आठवड्यातून एकदा, जो काही प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे असेल, तर महिन्याला हा बर्डन त्या सामान्य कुटुंबाला, मला माहिती आहे तशी कुटुंब की ही डायलिसिसचा रेट परवडत नाही आणि मशीन विना लग्न होऊ शकत नाही, किडनीला मदत होऊ शकत नाही आणि घरात पैसे नाहीत, मृत्यू बरा असं मनातल्या मनात लोक म्हणतात. आणि म्हणून त्यावेळेला ठरवलं की आपल्याला इथे डायलिसिस सेंटरच करायचं. आणि हे मुक्ताचे आमचे झोपे आम्हाला, म्हणजे खरं तर ते आम्ही सिलेक्ट नाही केलं, ते कॉम्पिटिटिव्ह मध्येच आलेले आहेत पारदर्शक पद्धतीने. आणि मग त्यांना मी म्हटलं की तुम्ही जर असं काम करणार असाल तर तुमच्या मागे उभं राहीन मी. आणि त्यांनी कामाला गती दिली. आज ही कल्पना आपण मांडली, मी त्याला पाठपुरावा केला, महापालिकेला करायला लावलं, महापालिकेने ते केलं. आणि आज मला असं वाटतं मुंबईत 43 बेड एकाच ठिकाणी, असं आहे कुठे? पूर्ण मुंबईमध्ये बोरीकर साहेब 43 बेड एकाच ठिकाणी अद्ययावत आरो मशीन्स ते केवळ बांद्रात आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, जे मीडियात लोक ट्विट करतात, बोलतात, काही पक्षाची लोक, करता काय तुम्ही हे सांगा. हे अडवलं, त्याला विरोध केला, याच्या बातम्या, केलं सकारात्मक काय ते दाखवा. आणि हे सकारात्मक करण्याची ऊर्जा, मेहनत, काम मला जी मिळते ही तुमच्यामुळे मिळते, तुम्हा नागरिकांच्या आशीर्वादामुळे. माझी तर इच्छा आपल्यापैकी कोणाला याची गरज पडू नये, पण पडली तर त्याला रिझनेबल किंवा मोफत दोन्ही मध्ये फॅसिलिटी चालवावी लागणार आहे. आणि म्हणून आज टप्प्याटप्प्याने 43 बेडची व्यवस्था केली, तरी टप्प्याटप्प्याने बेड. बरं, सर्व जर्मन मधल्या मशीन्स जर्मनीतनं आणल्यात, बरोबर आहे ना? अद्ययावत मशीन्स आहेत. मला बोरीकर साहेब आत आल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली बोरीकर साहेबांनी, अरे हे तर लिलाव आहे, ते एवढं चांगलं आहे. आणि अशा पद्धतीच्या या फॅसिलिटीज या आज आपण करतो. मला खूप समाधान आहे, आनंद शब्द वापरणार नाही, खूप समाधान आहे की अशा एका फॅसिलिटीला क्रिएट करण्याची आपल्याला संधी मिळाली. नागरिकांनी मतदान केलं म्हणून आपण आलो आणि हे परत तुझं तुलाच घे या भावनेने इथपर्यंत काम करत आलोय. रिक्लेमेशनच्या भागामध्ये सुद्धा आशा भोसले पार्क असेल, रोज संध्याकाळचं संगीत असेल, रिक्लेमेशनचा प्रमोनाड असेल, स्वदेशीचा त्या ठिकाणी असलेला मेळावा असेल, स्पोर्ट्स फॅसिलिटी असेल, मार्केट रिडेव्हलपमेंट आता आपण करतो ती फॅसिलिटी असेल, सुनील गावस्करांना दिलेला भूखंड परत घेतला, कारण त्यांनी 36 वर्ष काही केलं नाही. गावस्करांचा दोष नाही, आता आज क्लिप फिरेल. पण तीच फॅसिलिटी अजिंक्य रहाणे, भारताचे माजी कप्तान, यांना तो प्लॉट देऊन, त्याचा प्लॉट सँक्शन करून बोरीकर साहेब इथे आहेत, त्यात सगळ्या परमिशन देऊन स्पोर्ट्स एज्युकेशन आणि स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर काही महिन्यांमध्येच भूमिपूजन मी त्या ठिकाणी करणार. माझ्या कार्यालयाच्या बाजूला सिटी स्कॅन, डायग्नोसिस,
एक्सरे याची फॅसिलिटी क्रिएट केलंय, राशी पार्क क्रिएट केलाय. येत्या 15 दिवसामध्ये रंगशारदा समोरून जो रॅम्प रोड सीलिंगला लागणार आहे त्याचं भूमिपूजन आपण करतोय की इथलं ट्रॅफिक कंजेशन कमी व्हावं, त्याचंही काम त्या ठिकाणी करतोय. आणि मला सांगायचंय, परमिशन स्तरावर आता काम चालू आहे, पण आज जेवढे नागरिक भेटले म्हणून सांगतोय, कारण आमदार काम काय करतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपल्या बांद्रा MTNLच्या बाजूच्या असलेल्या म्हाडाच्या भूखंडावर सर्व परमिशन्स आता फायनल स्टेजवर आहेत. त्या ठिकाणी म्हाडाच्या लँडवरचं मुंबईतलं पहिलं हे पेट्सचं हॉस्पिटल अद्यावत आपण त्या ठिकाणी करतो, तर ते सुद्धा त्या ठिकाणी उभं राहणार. आणि म्हणून या सगळ्या भागामध्ये एक एक काम जनहिताची करत जावी. कामं संपलेली नाहीत, अजून करावीच लागतील, ते आम्ही करूच. पुढे जाऊन कन्व्हेन्शन सेंटर पण इकडे यावं याचा प्रयत्न आहे. रिडेव्हलपमेंट झाली तरी ओपन स्पेसेस प्रोटेक्ट राहिले पाहिजेत, ही कमिटमेंट आहे. आज ऑटर्स क्लबला जा, 1 करोड रुपये सदस्यता फी. मी काय त्यांच्या विरोधात नाही बोलत आहे, जे फॅक्ट आहे ते सांगतो. तरी सदस्यता मिळत नाही. कार जिमखान्याला कित्येक लाख सदस्यता मिळत नाही. बांद्रा जिमखान्याला एका स्पेसिफिक आमच्या मित्रांसाठीच तो क्लब आहे. आणि मग ज्या वेळेला आजारी माणूस किंवा त्याला गरज आहे फिजिओथेरपी बरोबर सांगितलं जातं त्या मुलांच्या वाढीसाठी आणि वयस्कर लोकांच्या व्यायामासाठी की तुम्ही स्विमिंग करा. नाही फॅसिलिटी विद्या, सामान्य माणसासाठी काम केलं पाहिजे. म्हणून रेक्लेमेशनला जनरल हुकुमरा वैद्य रहिवासी संघाची सुद्धा कळ काढली. त्याबद्दल कळ म्हणजे माझी कळ नाही, तुम्हाला कळ झाली त्याची म्हणतो. त्याचा मी धन्यवाद देतो. आणि आज आपण तिकडे फुल साईज रेक्लेमेशन मध्ये सामान्यांसाठी वेल मेंटेन BMCचा स्विमिंग पूल 1.5 वर्षात आपण पूर्ण करून घेतो. आणि कामांची मालिका करतोय आपण एका मागोमाग एक. कारण इथल्या नागरिकांना, उपनगरातल्या नागरिकांना बेस्ट ऑफ द फॅसिलिटीज सुद्धा मिळाव्यात. म्हणजे आमिरांना मिळाव्यात त्यालाही अडचण नाही, पण सामान्यांनाही मिळाव्यात. यासाठीच्या या प्रयत्नांचा पराकाष्ठा आपण करतोय. ते एका एका टप्प्यात होतंय. त्यातला आजचा हा महत्वाचा टप्पा. आणि म्हणून मी म्हटलं दिवाळी आधी आपण हे करू. आणि आज दिवाळी आधी याचं उद्घाटन केलंय. प्रयत्न असा करावा सगळ्यांनीच, माननीय मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे योगा आहे तो सदरोज करा, म्हणजे याची गरज नाही पडत. योगा तो सुद्धा योगा डे आपण इथे सेलिब्रेट करतो. योगा करा, तब्येत नीट सांभाळा. आणि अशी परिस्थिती आपल्यापैकी कोणावर येऊच नये याची काळजी घ्या. त्यासाठी काय करायला पाहिजे डॉक्टर मंडळी सांगतील. आणि आपल्या सगळ्यांना उत्तम आयुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो. बांद्रावरना वरळी झाला, बांद्रा वर्सोवा सिलिंगचं काम सुरू झालंय 4 वर्षामध्ये, 3 वर्षातच. खरं तर बांद्रावरना जू वर्सोवाला जायला लागणारे 1 तास 10 मिनिटात तुम्ही जाणार. बांद्रा रेक्लेमेशनला वेगळा कनेक्टर देतो आहोत. कारण मेहबूब स्टुडिओला जायचं असेल तरी रेक्लेमेशन ते लीलावती हे ट्रॅफिक कंजेशन दूर करावं म्हणून इथे कनेक्टर देतो. ही उद्याची प्रावधान आजच अप्रूव्ह करून घेतली आहे. केवळ तेवढंच नाही, मला माहिती आहे याचा काही गैरसमज लोक करतील, तरी उद्याची आवश्यकता आहे. ताज हॉटेलला आज लग्न असलं, सेलिब्रिटी पार्टी असली की तिकडे गाड्या खोला, मागे चेक करा. ते करता करता होणारं ट्रॅफिक कंजेशन सीलिंग पर्यंत जातं. आज सगळं रिडेव्हलपमेंट चालू आहे या भागामध्ये. अजून वस्ती येणार. आणि ताज 2 सिरॉकच्या जागेवर 4 फ्लोरी मॉल, 5 बँक्वेट हॉल आणि रूम्स एवढे ट्रॅफिक परत येणार आहे. मग उद्याचा विचार आज करायला पाहिजे की नाही. म्हणून तेही काम तुमचा आमदार म्हणून आम्ही केलं की या ठिकाणी एक कनेक्टर बँडस्टँड आहे. म्हणजे बँडस्टँड वरनं ताज 1 आणि 2 वर येणारी लोक इथून यायची गरजच नाही. ती कनेक्टर वरनं परस्पर मुंबईला जातील, कनेक्टर वरनं वर्सोवाला जातील, तिथून वरळीला जातील. इथलं ट्रॅफिक कंजेशन कमी करावं. सतत बांद्रेकरांसाठी झटा, काम करा. याच उद्देशाने मी आणि आमची टीम काम करते आणि आमचे अधिकारी आम्हाला मदत करतायत. या पुढे सुद्धा अजून काम करायचं म्हणून मी मुंबई बोर्डाच्या CEO ला घेऊन आलो. ही काही मदत अजून तुमच्याकडनं पण आम्हाला घ्यायची आहे आणि तेही आपण करू. एक दिवस इतकं काम करता करता या ठिकाणी जनतेला काही त्रास होऊ नये या कल्पनेने आपण कामाला लागूया.
आपल्या सगळ्यांनी आज या ठिकाणी दिवाळीच्या अगोदर वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद. आपण BMCचं धन्यवाद करू की त्यांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. बरोबरीने झोपे कुटुंब आणि डॉक्टर मिसेस झोपे यांच्या मेहनतीला सलाम करूया. आणि शेवटचं 2 महिन्यामध्ये याच रेक्लेमेशन मध्ये नवीन CFC म्हणजे तुमच्या स्कॉलरशिप पासून, तुमच्या कास्ट सर्टिफिकेट पासून, तुमच्या आधार कार्ड पासून 105 सेवा एकाच सेंटरवरनं सुरू होईल असं सेंटर रेक्लेमेशनला मी करतोय. ते करून सगळंच मी आज सांगणार नाही, उद्घाटनाला बोलवेन तर त्यालाही तुम्ही या. पण सगळ्याच कामामध्ये तुमचा आशीर्वाद राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.